मंचावर यावं आपलं सहर्ष स्वागत आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बाडेकर संघ रोशन शेठ बोईर वरप कल्याण ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ कल्याण डोंबे खरं तर नवीन संघ जेव्हा येतो तेव्हा अजूनही क्रीडा रसिक सोबत येणं सामना पाहत असतात त्यांचा आणि त्याचमुळे दोनही तालुक्यामधील दोनही जिल्ह्यामधील खरं तर क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेतील। तर सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे। संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे। चांगलं कव्हरेज येणारे 7 दिवस तुम्हाला या स्पर्धेमधून पाहायला मिळतील। अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पहिले षटक घेऊन पारगाव संघाकडून प्रफुल्ल मोकल तयार। प्रणित पाटील आणि सिद्धू पाटील मोठं नाव सिद्धू वाडेकर संघ ओळखला जातो ज्या नावानं दर्जेदार फलंदाज। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। आज या स्पर्धेची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमधील दुसरा सामना सुरू होतोय। पारगाव विपक्ष वाडेकर। ऑल द बेस्ट बोथ द टीम्स शो द गुड गेम। प्रफुल्ल मोगल तयार लेफ्ट आर्म ओ द विकेट ना पहिला चेंडू सादर करेल प्रणित पाटील साठी। पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय। स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका बॉल चाललाय कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4। चौकारानं मात्र डाबाला सुरुवात झाले। दिनेश महेश 11 जय जलेश्वर वाडेकर संघाचा श्री गणेशा यस टाइम अलर्ट केला जाईल जरूर। ओ बॅकफुटला येऊन यावेळेस मात्र पूल केलाय आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं। आणखीन एक दमदार फटका प्रणितच्या बॅटमधून येतोय दुसरा चौकार। सुरुवात चांगली झाली प्रफुल्ल मोकलच्या अगेन्स्ट। तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा चांगली सुरुवात मात्र करण्यात आली ती फलंदाज प्रणित पाटील कडून आणि आता मात्र स्ट्राइक एंडला मोठे नाव सिद्धू। प्रफुल्ल मोकल हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलून काढलाय स्लिप ऑफच्या रिजन कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल एक रन। स्ट्राइक रोटेट करत असताना या एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये भर पडेल। धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर। चा प्रयत्न चांगला टालाय। चांगली सुरुवात केली होती ती फलंदाज प्रणित पाटीलना परंतु अखेरीस प्रफुल्ल मोकलला त्याला शिकार बनवलंय आणि 9 धावांची खेळी या ठिकाणी संपुष्टात येईल। पहिला धक्का दिनेश महेश 11 जय जलेश्वर वाडेकरला। विकेटचं झालं पतन ब्रेक थ्रू दिला अखेरीस प्रफुल्ल मोकलला पहिला धक्का लागलाय। सलामीवीर प्रणित पाटीलच्या स्वरूपामध्ये नवीन बॅटर कपिल पाटील मोठं नाव। आता 2 बलस्थानं सध्याच्या घडीला वाडेकर संघाच्या फलंदाजी मधली। ड्राईव्ह करतात यावेळेस मात्र हलक्या हाताने मिड ऑफ कडे 1 धाव। दोन्ही फलंदाज आपण पाहिले पहिला चेंडू फेस करत असताना अगदी सिंगल हँडेड आपण पाहिलं तर 1 धाव घेताना दिसले। स्ट्राइक रोटेट करताना दिसले। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। धावफलकावर 1 गडी बाद 11 धावा। त्यामुळे थोडंसं संमिश्र प्रकारचं षटक राहिलं। जास्त एकत्रित येऊ नका। रात्री
चे सामने आहेत आणि त्याचमुळे ही विनंती मात्र वारंवार आम्ही करू, पारगाव संघ प्रत्येक ओव्हर्स नंतर टीम मीटिंग घेऊ नका. सगळ्याच संघांना विनंती असेल ॲक्च्युली, कारण जास्त उशीर होतो. कालही बराच उशीर झाला होता आणि रात्री दव बरंचसं पडलं होतं. प्रचंड थंडी वाढते रात्री या ठिकाणी आणि सगळेजण कापत होते. अंपासना सुद्धा त्रास होतो, खेळाडूंना सुद्धा त्रास होतो. बऱ्याच वेळेला चेंडू भिजतो आणि त्यामुळे खराब सुद्धा होतं. त्यामुळं जेणेकरून आपल्याला 1:30च्या आसपास किंवा 2 पर्यंत सामने कसे संपवता येईल आणि त्यासाठी मात्र सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आजच्या रात्री पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर केतन मेहर, ऑलराऊंडर या टीमचा. मॅच्युअर टीम आहे, अनेक स्पर्धांमध्ये सातत्यानं मात्र कामगिरी चांगली करत आलाय तो श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. खेळाडू करत घडले त्या संघामध्ये आणि अनेक मैदानावर, ज्याच्यामध्ये कुणाल तारेकर एक मोठं नाव आता मात्र होऊ पाहतोय, व्यावसायिक क्रिकेटर होऊ पाहतोय. ही ओळख दिली या संघानं या खेळाडूला. केतन मेहर, ओ द विकेट न ड्राईव्ह केलाय कबर्सला. एक्स्ट्रा कबरला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक धाव, चांगला थ्रो त्या ठिकाणी. केतन मेहर म्हटला तर एक चांगला लेदर क्रिकेटर. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, एक परफेक्ट ऑलराऊंडर या टीमचा. बारा धावा धावफलकावर झाल्यात. सिद्धू पाटील ऑन स्ट्राईक नाव. हलक्या हाताने आपण पाहिलं तर ढकलले बॉल शॉर्ट मिड विकेट कडे. पहा, अगोदरच प्लॅनिंग होती कदाचित डबलशी, प्लॅनिंग चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षक मात्र वेगानं त्या ठिकाणी आला होता. कुणाल चपळ आहे, सीमा रेषेलगत बराचसा एरिया तो कव्हर करत असतो केटी, आणि त्याचमुळे इकडे मात्र खरं तर 2 धावा घेण्याचं मानस होता, त्याला कुठेतरी सुरुंग लावण्यात आला. ड्राईव्ह केलाय, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. व्ही शेप मध्ये एकच धावेल. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना बरोबर चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातात जातात आणि त्याचमुळे खरं तर गॅप शोधण्यामध्ये अडचणी येत असताना, परंतु स्ट्राईक सातत्यानं रोटेट केले, धावफलक सातत्यानं हलता ठेवले आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी. सिद्धू आणि कपिल दोनही मोठी नावं आहेत या संघाची. इकडे आउटसाइड एज घेऊन बॉल गलीमध्ये निघालाय, थ्रो झालाय नॉन स्ट्राईक एंडला. आता मात्र फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये नाहक गडी गमावला मित्र म्हणेन. गणेश महेश 11 बाडेगर संघ महत्वाची विकेट गमावतोय. सिद्धू पाटील एक चांगला फलंदाज मात्र गमावलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगली फिल्डिंग खरं तर फ्लाइंग स्लीपला आपण पाहिलं. आमिर तारेकर त्या ठिकाणी होते. वेगानं चेंडू कलेक्ट ही केला आणि तेवढाच वेगानं फेकला सुद्धा, त्यामुळं या रनआउटचं श्रेय मात्र आमिरला द्यावं लागेल. सुपर फिल्डिंग. जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना, तेव्हाच एखाद्या प्रमुख फलंदाजाची विकेट मिळत असते. त्यामुळे क्षेत्ररक्षकांची साथ मॅचमध्ये लाभणं एखाद्या गोलंदाजासाठी, संघासाठी फार महत्त्वाचं ठरतं. नवीन बॅटर अतुल भोईर, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. ओ रिव्हर्स, यावेळेस मात्र 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. पाहूयात त्यांच्या प्रयत्नांना अपयश. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. चार धावांच्या बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर.
केतनचा हाही चेंडू तसाच प्रयत्न केला होता. इकडे पहा डायरेक्ट हिटची संधी, कुणाल सांगत होता तिकडून मार, परंतु त्यानं पाहिलं सरळ रेषेमध्ये कोणीही नव्हतं. कदाचित जर ओव्हर थ्रो झाला असता तर आणखीन एखादी धाव मारून त्यानं स्वतःला थांबवलं. तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट करण्यात आले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना धनेश महेश 11 जय जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 19 धाबा 19 रन्स. पुन्हा एकदा टीम मीटिंग जास्त घेऊ नका हीच विनंती असेल. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. बॅटिंग पॉवर प्ले 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील, बाकी 8 आतमध्ये असतील आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर दोनही चांगले फलंदाज आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी ही धावसंख्या वेगानं वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कपिल पाटील आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये मात्र हे नाव आवर्जून ऐकलं असेल. मोठी लॉंग इनिंग्स साकारण्यासाठी मात्र नेहमीच पाहायला गेलं तर वाडेकर संघासाठी लाभदायक इनिंग्स त्यांनी आजपर्यंत साकारल्यात. आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पाहूया खऱ्या अर्थानं कसोटी असेल. आतिश म्हात्रे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर एक चांगले गोलंदाज आहेत श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावचे. कपिल पाटील ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, प्रॉपर पुल नव्हता. इकडे मात्र मिड विकेट कडे चेंडू सिंगल फक्त देऊन जाईल. 1 रन. 20 ऑन बोर्ड. कुणाल तारेकर अगदी चपळता पाहायला मिळते त्याची आउटफील्ड मध्ये आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला बेस्ट फिल्डर अनेक कठीण झेल मात्र तो सीमारेषेलगत घेत असतो. बऱ्याच वेळेला रनआउट्स, डायरेक्ट हिट्स, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. 20 धावा झाल्यात 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट आपण पाहिलं तर 9.23 10च्या खाली आहे. अति 6 बॉल स्कूप करायचा होता. पाठीमागे थोडासा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कोणतेही पाहायला गेलं तर टायमिंग नव्हतं आणि त्याचमुळे इकडे मात्र कम्प्लिटली बीट झालेत अतुल. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आतिश म्हात्रे थोडंसं अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचमुळे थोडंसं कठीण होतं बऱ्याच वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. तोच प्रयत्न यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय परंतु पहिल्या 3 बॉल मध्ये वाडेकर संघानं फक्त 1च धाव जमा केले आणि त्याचमुळे आता मात्र थोडीशी चिंता कपिल पाटीलला सध्याच्या घडीला सतापत असेल. हा योग्य निर्णय आपण घेतलाय का? कधी कधी दुसरं लगातार घेणं षटक फायद्याचं ठरतं. ओ यावेळेस सुद्धा इकडे पाहायला गेलं तर स्वीप करायचा होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये. झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. अतुल भोईरला खातही उघडू दिलं नाहीये. आणखीन एक सफलता मात्र गबसली ती पारगाव संघाला. 20 या धावसंख्येवर वाडेकरला तिसरा धक्का. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता, स्वीप साठी गेला होता परंतु कुठेतरी सर्कल भेदणं गरजेचं होतं. अतुलला बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये काढून दिला हा चेंडू. बॅटिंग पॉवर प्ले परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 1च धाव आले. अडचणी वाढत चालल्यात तर नक्कीच एक चांगले टार्गेट सेट होईल. ओ यावेळेस मात्र लॉफ्ट केला ऑन साइडला. केटी त्या ठिकाणी जज करेल आणि मिस्टेकची तर शक्यताच नाहीये. एक चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. कुणालनं टिपला झेल आणि आल्या आल्या इकडे मात्र पहिला चेंडू फेस करत असताना प्रशांत पाटील कोणतंही योगदान न देता भोपळाही फोडू दिला नाही त्याला आतिश म्हात्रेनं. 0 या धावसंख्येवर परतीच्या प्रवासाला.
कुणाल तारेकरचा आणखीन एक विकेट, बॅटिंग पॉवर प्ले, परंतु हे षटक मात्र पारगावसाठी फायद्याचं ठरलंय. लगातार 2 सफलता आता मात्र अर्जित केल्यात आणि ऑन हॅट्रिक असेल आतिश म्हात्रे. हा त्याच्या षटकामधील शेवटचा चेंडू, हॅट्रिक बॉल आहे. नवीन बॅटर सर्वेश पाटील, पाहूया हॅट्रिक बॉल, परंतु एका बाजूला कपिल पाटील जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत चिंता नसेल बाडेगर संघाच्या सुद्धा समर्थकांना, कारण तेवढी ताकद मात्र त्याच्या फलंदाजीमध्ये नेहमीच पाहायला मिळाले. राऊंड स्टम्प्सनं ड्राईव्ह केलाय कबर्सला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक्स्ट्रा कबरला वेगानं पुढे येतोय, तोपर्यंत मात्र 1 रन, सिंगल रन आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धाबा दिल्यात आतिश म्हात्रे या गोलंदाजानं. अवघ्या 2 धाबा देताना 2 फलंदाज बाद केलेत, त्यामुळे हा निर्णय बॅटिंग पॉवर प्लेचा अंगलट आलाय. तो वाडेगर संघासाठी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 4 गडी बाद, 21 धावा. नेक्स्ट मॅच असेल अथर्व 11 कानपोली आणि जय भवानी, केडीएस स्पोर्ट्स वाघविलीवाडा. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी प्लीज रिपोर्ट करा, कारण या 2 ओव्हर्स नंतर आपण टॉस करणार आहोत. कानपोली आणि वाघविलीवाडा, आणि त्यानंतर आजच्या रात्रीमधील चौथी लढत जी असेल ती मंगलमूर्ती काळुंद्रे आणि RMSKYCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी. सगळेच दिग्गज संघ. पहिला सामना आपण पाहिला दापोली विरुद्ध चिंचपाडा, सुनील स्पोर्ट्स, त्यामध्ये दापोली संघ जिंकलाय. हा दुसरा सामना सुरू आहे आजच्या रात्रीमधील. चौथ्या षटकाकडे गोलंदाजी ट्रॅकवर भूषण पाटील, आणखीन एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. सर्व्हिससाठी हा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑनला फील्ड जज करतोय आणि पहिल्याच बॉलवर सफलता भूषण पाटीलला. आणखीन एक धक्का मात्र बसेल. धनेश महेश 11 जय जलेश्वर वाडेगर संघ निम्मा संघ गारज झालाय. 21 या धावसंख्येवर 5वा धक्का. पहिलाही सामना आपण पाहिला असेल आजच्या रात्रीमधील. फलंदाजीमधील बलाढ्य संघ होता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, परंतु 41 धावांवर थांबवलं होतं. 42 धावांचं टार्गेट होतं पहिल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं. कारण 5 ओव्हर्समध्ये इकडे तुमच्या डोक्यामध्ये जर 60+ असेल तर ते मूर्खपणाचं ठरू शकेल. रात्रीची स्पर्धा आहे, लेदर विकेट तुम्हाला पाहायला मिळते, ग्रासी ग्राउंड, आणि खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत असतील ना त्यांना तर सुंदर नजारा. योगेश थोरात आला, नवीन फलंदाज. भूषणचा हा बॉल टॉपेज घेतले आणि पाठीमागे फ्लाइंग स्लीपला झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला दुसरा धक्का दिलाय भूषण पाटीलनं आपल्या या ओव्हरमध्ये, आणि 21 या धावसंख्येवर 6वा फलंदाज माघारी. संघातील मुख्य फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला अडकलेत आणि एका पाठोपाठ इकडे एक विकेट चालल्यात. पारगावने त्याची काळजी घेतली. कपिल पाटीलला नॉन स्ट्राइक एंडला अडकवलंय, परंतु कपिल पाटीलला आता मात्र स्ट्राइक घ्यावी लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. आता वेळ हातामधून निसटून चालले. या मॅच मध्ये 40-42 जरी धावा झाल्या ना तर वाडेगर संघ ओळखला जातो तो त्यांच्या स्ट्रॉंग बॉलिंग साठी, आणि या संघाने आजपर्यंत त्या विभागामध्ये वाकळण, वडवली ब संघांना बऱ्याच वेळेला एकतर्फी हरवलंय.
आणि त्याचमुळे खरं तर वाडेकर संघ आज या मैदानामध्ये कसा खेळणार आहे याची चर्चा जास्त आहे. पारगाव संघाला सुद्धा थोडासा अंदाज असेलच या संघाचा, परंतु पहिल्यांदाच आमने सामने आलेत. परंतु इकडे 40+ एक चांगली टोटल ठरू शकेल आणि ते कार्य आता मात्र कपिल पाटीलला करावं लागेल. बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईक मिळाले. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील कारण गोलंदाजी एवढी स्ट्रॉंग आहे या टीमची, त्यामुळं नक्कीच फलंदाजांची परीक्षा दुसऱ्या सत्रामध्ये जरूर घेतली जाईल. ओ फटका फसलाय, बिग विकेट, सगळ्यात मोठी विकेट या मॅचची आता मात्र पाहायला मिळेल. कपिल पाटील सुद्धा हताश झाला होता. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना तो पाहत होता आणि मोठा फटका खेळण्यासाठी गेला, परंतु त्याचं दुर्दैव आपण म्हणूया. इकडे महत्वाची विकेट आता सुटकेचा निश्वास टाकला असेल पारगाव संघानं सुद्धा, परंतु आता संघ अडचणीमध्ये मी तर म्हणेन संपूर्णपणे फसलाय आणि या मॅचचा सगळ्यात महत्वाचा फलंदाज बाद झालाय. बावीस या धावसंख्येवर 7वा धक्का लागलाय. काय बॉलिंग केले आज श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावनं. पहिल्यांदा प्रफुल्ल मोकल, त्यानंतर केतन मेहर, आतिश मात्रेनं 2 विकेट नेल्या आणि या ओव्हरमध्ये भूषण पाटीलनं आतापर्यंत 3 फलंदाज बाद केलेत. सर्वाधिक विकेट या ओव्हरमध्ये येताना दिसल्यात आणि त्याचमुळे आता मात्र मोठा संघर्ष आहे. अजूनही 8 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधले. केतन चौधरी आणि ओम शेलार नवीन फलंदाज यंगस्टर या टीमचा. ओ यावेळेस मात्र कव्हर स्ट्राईक स्ट्राईक कव्हरला, परंतु तोही धावत जाऊन झेल टिपलाय. कमाल बॉलिंग आणि त्याचबरोबर तो उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आज पारगाव संघाकडून होत असताना आणखीन एक धक्का दिलाय बाडेगड टीमला. 22 या धावसंख्येवर 8वा फलंदाज बाद. भूषण पाटीलला 4थी विकेट. आठ फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. आता ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचावं लागेल. 22 वर 8, परंतु भूषण पाटीलनं 4 विकेट्स घेतल्यात या ओव्हरमध्ये. हो इकडे पहा, थोडासा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनलीकडे चेंडू सरकलाय, सिंगल त्याकडे आले. काय षटक हाताळलंय श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाकडून. भूषण पाटीलनं या ओव्हरमध्ये धाबा दिल्या त्या फक्त आणि फक्त 2 आणि तब्बल 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि त्याचमुळे आता मात्र प्रचंड दबावाखाली खेळताना वाडेकर संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स प्रफुल्ल मोकल, केतन मेहर, आतिश मात्रे, भूषण पाटील आणि आता मात्र पाहूया 5वं षटक. चला जास्त एकत्रित येऊ नका. तेवीस धावा झाल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये. 8 फलंदाज गमावलेत. धनेश महेश 11. या संघाचे पुरस्कर्ते रोशनजी भोईर, वरप कल्याण, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. सध्या मात्र संघर्ष सुरू आहे, थोडासा अडचणीमध्ये. प्रमुख सगळेच फलंदाज बाद झालेत. थोडासा रिस्पॉन्सिबिलिटी मी तर म्हणेन घेतल्या नाही फलंदाजाने.
कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू, पंच व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये. स्कोर मूव्स टू 24 नाव. 24 धावा. नीरज तारेकर 5वं आणि अंतिम षटक करेल. निदान 10-12 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल. पुढे आला होता, फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे चांगलं वर्क संदीप म्हात्रे यांचं आणि यष्टीची झाल आहे फलंदाज. आणि आणखीन एक फलंदाज परतीच्या प्रवासाला. 24 वर 9वा धक्का. आता वाडेकर संघाची शेवटची जोडी मैदानामध्ये. हो, यावेळेस मात्र पाहूया, झेल आहे आणि सर्व बाद. इट्स ऑल आउट नाव. धनेश महेश 11 जय जलेश्वर वाडेकर संघ ऑल आउट झालाय 24 या धावसंख्येवर. आणि या नामुष्कीला मात्र सामोरं जावं लागले, परंतु काय सुपर डुपर परफॉर्मन्स राहिला आज बॉलरचा. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघानं जबरदस्त बॉलिंग आणि त्याच बरोबरीनं चांगलं क्षेत्ररक्षण आज मात्र त्यांचं पाहायला मिळालंय. त्यामुळे या मॅच मध्ये आव्हान असेल ते माफक असं आव्हान. 25 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तर आमचे नागेशजी बोलके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. तर आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जाईल. आमचे तेजसजी जितेकर दापोली, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तेजसजी जितेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. स्पर्धेचे युवा आयोजक त्यांच्या शुभांश हा सन्मान त्यांचा केला जातोय. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. रोशनजी भोईर साहेब जे वाडेकर संघाचे पुरस्कर्ते आहेत, वरप तालुका कल्याण. थोडंसं संघाचा परफॉर्मन्स साजेसा झालेला नाहीये, पण वाडेकर संघाची ताकद आम्हाला माहिती आहे. रोशनजी भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. स्वागतम. ताज भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय. त्यानंतर नुकतंच त्यांचं आगमन झालं. नागेशजी बोलके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अतिथी देवो भव, आपली भारतीय संस्कृती आणि
प्रत्येकाचं मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये होताना दिसतोय. सगळ्या तुमच्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हावं आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्यावा. दापोली संघाचा संघनायक आपण यायचंय. काल 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि 10 मधून 1 संघ आम्ही क्वालिफाय केलाय. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. दापोली संघ जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. सुधीरजी पाटील कानपोली यांच्या ठिकाणी आगमन झाले. मोठी प्लस मध्ये सुद्धा तेवढाच चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. दिग्गज ऑलराऊंडर सहर्ष स्वागत आहे. त्यांचा सुद्धा सामना आज पाहायला मिळेल तुम्हाला वाघिवलीवाडा या संघाच्या विरोधामध्ये. परंतु जाऊया पाहुणा संघ आहे जय जलेश्वर वाडेकर. फिरकीचं माहेरघर टीम वाडेकर अशी या संघाला ओळखलं जातं आणि त्या फिरकीच्या जाळ्यामध्ये लो स्कोरिंग मॅच मात्र पारगाव संघासाठी कशा पद्धतीने खेळला जाईल यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये दिनेशजी पाटील सर जोडले जातील. धन्यवाद दीपक पाटील. तत्पूर्वी नागेशजी बोलके साहेब ज्यांच्या वतीनं या स्पर्धेत रुपयांची देणगी प्राप्त झाले त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच नागेशजी बोलके साहेब. पण असे दानशूर दात्यांमुळेच तर ही स्पर्धा आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करता येते त्याचं धाडस मिळतं. वळूया आपण उत्तरार्धाकडे. पूर्वार्ध मात्र खऱ्या अर्थानं गाजवला तर सद्गुरू सिमेंटचा प्रयास पारगाव संघाच्या गोलंदाजांनी. अतिशय गोलंदाजी काय विस्फोटक राहिली आहे. पॉवर प्ले षटक त्यांना हातलं तिसरं धावा दिलं आणि त्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजानं आपल्या परीनं ताकद आजमावली. प्रफुल्ल 11 धावा, त्यानंतर केतन मेहरनं फक्त 7 धावा, आतिशनं 2 धावा ते 2 मोहरे टिपले. तर भूषणनं मात्र खऱ्या अर्थानं 2 धावा देत 4 विकेट आणि नीरज तारेकरनं 1 रन देत 2 विकेट. त्याच्यामुळे 24 धावा फक्त धावाकडे लागल्या. जिंकण्यासाठी 25 धावांचं तुटपुंचं आव्हान आहे. परंतु हे वाटणारं तुटपुंचं आव्हान आहे ना, एवढं सोपं नसतंच कधी मुळात. कारण ओळख राहिली आहे गणेश महेश जय जलेश्वर वाडेकर संघाची गोलंदाजी आणि त्याच्यामुळे या 25 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारचा डाव खेळतो सद्गुरू सिमेंट सप्लायर्सची येणारी वेळ ठरवेल. गोलंदाज कपिल पाटील. तडाखा जारी आहे. धावा कमी असू द्या अथवा जास्त, मनगटातली क्षमता सिद्ध करणारा हा फटका आणि ठोकतोय प्रफुल्ल. कराची 2 सलामी जोडी मात्र 2 खेळाडू मात्र सलामीला आलेत. सद्गुरू सिमेंट सप्लायर्सची ही ओळख राहिली आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा. प्रतीक केदारी या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेला येत आहेत, त्यांच्या संघाला येत आहेत. त्याबद्दल प्रतीक केदारी यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करूया. विशू कोळी एक उत्तम पंच राहिलेत, त्यांचंही या संपूर्ण स्पर्धेला आणि सर्व संघांना मात्र मनपूर्वक शुभेच्छा येत आहेत. शुभेच्छांचं करूया आपण स्वागत. परंतु खरी अर्थात स्वागत केला 1 रन सिंगल डबलवर भर देत एका खेळाडून सामना पुढे चालू ठेवला तर सामना वाचवणं कठीण जाईल. परंतु जर का डॉट बॉल आणि विकेटचं प्रेशर क्रिएट केला ना तर सामना बनवू शकतो. आणखी एक मैदान भरभक्कम आहे, मोठं मैदान आहे आणि सिंगल डबलवर भर देत कारण धावा 25 आहेत. 25 धावा 30 चेंडू. चेंडू जास्त असतील, बॉल जास्त असतील, पण जास्त बॉलवर मात्र धावा कमी जमवायचे आहेत. नेहमीच आव्हानं छोटी असतात ना, तीच तुम्हाला आश्वासक बनतात. फक्त लढण्याची क्षमता असायला हवी. काय घडलंय हे विसरून नवा डाव कसा साकारला जाईल यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
हा चेंडू मात्र उत्तम राहिला आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता होते. धापलकर धावा लागतायत त्या तब्बल 7 धावा. तर आमचे मान्यवर मधुकरजी बोलके साहेब, त्याचप्रमाणे विकासजी पाटील साहेब, शिवम बिल्डर्स, अर्जुनजी भोईर साहेब, भूषणजी गडगे, सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावर. आणि त्याचप्रमाणे टेंबोडे गावामधील सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आमचे ग्रामस्थ मंडळ आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपल्या सर्वांना हक्काचं व्यासपीठ आहे. खरं तर आपण सर्वांनी या व्यासपीठावर यावं आणि या सामन्याचा आनंद घ्यावा ही कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना आहे. सुस्वागतम. मधुकर मात्र येई या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं विशेष कौतुक ही स्पर्धा सर्वोत्तम आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. सुंदर सुनियोजित आयोजन या स्पर्धेचा मुख्य अंग राहिला आहे. त्याच्यामुळे अनेक दर्दी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर त्यापैकी मधुकरजी मात्र यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पहिला षटक 7 धावा. प्रणित पाटीलचा हा पहिला चेंडू मात्र कुणाल तारेकरनं आपला क्लास दाखवला. ती ओळख राहिली आहे कुणालची. सामना कसा संपवायचा हे चांगलं अवगत आहे. आपण पाहतो ॲक्शन रिप्लाय आणि अशा प्रकारे पहिल्यांदाच आउटसाईड ऑफ स्टंप आला, गुडघा टेकला आणि नजारा पेश केला हा षटकाराचा. तर रोहिदासजी भोईर यांना सुद्धा विनंती आहे व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. रोहिदासजी भोईर साहेब. कलाकारी पेश केली जाईल. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की जी कलाकारी आहे अंगामध्ये आणि ती कलाकार दाखवताना मात्र कुणाल तारेकर कंप्लीट करतोय. रन 1. धापलकर धावा लागतात. बिनबाद 14 धावा. सामना लवकर संपेल की काय अशा प्रयत्नात राहिला आहे दोन्ही संघ. दोन्ही खेळाडू. प्रफुल्ल मोकल 3 चेंडूमध्ये 5 धावा तर कुणाल तारेकरनं 1 षटकासहित 5 चेंडूमध्ये 9 धावा. धापलकर धावा 1.2 चेंडू समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा. प्रणित पाटील वाडेकर संघाचा हा गोलंदाज. पॉवर प्ले 2 सुरू आहे. प्रफुल्ल ऑन स्ट्राइक. क्या बात, लाजवाब फटकेबाजीला मात्र इथे नजर लागेल एवढी सुंदर फटकेबाजी. स्वीट चिटचा हा परफेक्ट कनेक्शन पाहिलं आणि खऱ्या अर्थानं डीप थर्ड मॅन आणि गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला सरळ सीमारेषा बाहेर. इट्स अ मायटी 6 रन. क्लीन बोल्ड मोहनयावरला सहज सामना संपवायचा होता जरूर, पण इथे मात्र एक फलंदाज बाद झाल्यावर दोघांनाही ओळखलं की आता गरज कोणाची आहे. तर केतन मेहर जुना जाणता 40+ हा खेळाडू. कारण धावांचा डोंगर नाहीच आहे. धावा खूप साध्या सोप्या आहेत, परंतु इथे सामना लवकर संपवण्याचे प्रयत्न चांगले राहिले आहेत. वेल प्लेड. मराठी माणसाला लागलेला आणखीन एक नाद, एकच नाद, बैलगाडा शर्यत. क्रिकेट बैलगाडा याच्यामध्ये आपण किती गुंतलोय हाही विचार करायला हवा, परंतु छंदाचा नाद नाही. दिशा दिली जातीये ज्यासाठी केतन मेहरचं नाव घेतलं. हीच ओळख होती की सिंगल डबल भर देत सामना फक्त संपवायचा आहे आणि इथे मात्र 1 रन कंप्लीट केली. 1 खातं खोललं केतन मेहरनं. आता मात्र धावा उरलेत फक्त 4. 21 धावा ऑन बोर्ड 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सूरज पाटील वाघविलेवाडा त्याला यायचे. संगनायक सूरज पाटील वाघविलेवाडा प्लीज घ्या आपण, कारण हा सामना खूप लवकर संपेल असं वाटायला तर लागलंय. कारण या 2 धावा आल्या आणि 2 धाव्याने धापलक लागल्या. 1 बाद 23 धावा. आता मात्र 3 षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत फक्त आणि फक्त 2.
संघाच्या गोलंदाजाने काय अफलातून गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीनंतर मात्र फक्त 24 धावा बोर्डवर लागल्या आणि त्यानंतर मात्र धावांचा पाठलाग करताना काय होतकरू खेळ राहिला. 2 सलामीरांचा कुणाल तारेकर, प्रफुल्ल मोकळचा त्यानं पहिल्या षटकामध्ये धावा जोडल्या आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आणि आता धावफलकावर धावा लागतात 23. फक्त धावा उरले 2. ओम शेलार गोलंदाजीच्या उंबरट्यावर असेल. पहिल्या चेंडूवर सामोरं जाईल तो म्हणजेच केतन मेहर. डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न रिस्की रन होती जरूर, परंतु रिस्की रन हिट न झाल्यामुळे मात्र क्लिअर झाली आणि स्कोर झाला लेवल. फक्त आणि फक्त उरलाय 1 धावेचा खेळ. दूरवरचा प्रवास जरूर राहिला धनेश महेश जय जलेश्वर वाडेकर संघाचा, परंतु आपल्या गुणवत्तेला त्या न्याय देऊ शकल्या नाहीत. फलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी नाही राहिली आणि त्याच्यामुळेच संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. गोलंदाज ओम सेलार. अकूट टप्प्याचा चेंडू, हेच करायचं होतं म्हणून नाही रन घेतली. कुणाला माहिती आहे काय सुरेख फटका, डीप गलीमधून मात्र स्विचिटचा आणखीन एक फटका आणि विजयावर शिक्कामोर्तब होतोय. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स मात्र रुबाबात दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होत आहे. त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करूया आणि त्याचबरोबर मी म्हणेन की धनेश महेश जय जलेश्वर वाडेकर संघ हार्ड लक, परंतु खरी अर्थात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धेसाठी. धन्यवाद. महेश 11 वाडेकर संघ ऑलआउट झाला 24 धावांवर आणि धावांचा पाठलाग मात्र सहज अगदी 2.2 षटकामध्ये झाला आणि या ऑलआउट करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो म्हणजेच अतिश मात्रेनं, नीरज तारेकरनं, परंतु खऱ्या अर्थात सगळ्यात मोठी वाटणी भूषण पाटील. 1 षटक 2 धावा 4 विकेट, तोच राहिला या सामन्याचा सामनावीर. अजूनही मी संपलो नाही. आजही ती ताकद, दहशत, ती गोलंदाजी धार माझ्यामध्ये आहे. ही